18 डिसेंबरला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि त्याच्याच मुहूर्तावर आज मी लाडू बनवायला घेतले होते. थोडेसे ज्या काही खजूर होत्या त्या कट करून घेतल्या. संध्याकाळची वेळ झाली म्हणून मुलांना नाश्त्यासाठी मी पपई कट करून दिली, चहा घेतला आणि म्हटलं आता बाहेर जाऊ. डीमार्टला जायचं होतं, थोडेसे कामं होते त्याच्यासाठी. आणि संध्याकाळची वेळ होती, मग दिवाबत्ती करायचं काम आरोहीकडे असतं. ती महाराजांना आणि तुळशीला दिवा वगैरे लावते. त्याच्याचबरोबर मला बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई तुझा ड्रेस कुठून घेतलेला असते. माझे 2-3 ड्रेस आहे जे तुम्हाला प्रचंड आवडतात. हा ड्रेस आहे, अजून 1-2 ड्रेस आहे. तर मी मधुश्री क्रिएशन हे फेसबुक पेज आहे, तिथून मी नेहमी माझे ड्रेस मागवत असते. स्वस्तात मस्त त्यांचे कपडे असतात. कुठल्याही ऑनलाईन शॉपिंगमधून आपण जेव्हा कपडे घेतो खूप कॉस्टली असतात आणि त्याच ब्रँडचे कपडे त्यांच्याकडे मिळतात. मी तुम्हाला त्यांचा नंबर इथे फ्लॅश होत असेल, त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता. कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, स्वकष्टाने ही खरेदी केलेली असते. तर आम्ही मग डीमार्टला गेलो. डीमार्टवरनं थोड्या ज्या काही गोष्टी आणायच्या होत्या त्या आणल्या आणि त्याच्यानंतर संध्याकाळी लग्नाचा वाढदिवस होता, तर मिस्टरांच्या हातची स्पेशल पावभाजी करायची होती. तर बेसिक तयारी मी करून घेतली, बाकीचे ते बोलले मी करतो. आणि चतुर्थी होती, मग त्याच्यासोबत वरण भातसुद्धा लावला. आणि इतकं मोठं बॅड लक की पावभाजी करण्यासाठी पाव तर लागता, पण पाव काय मिळाले नाही, म्हणून आम्ही ब्रेडमध्येच काम चालवलं. आणि छोटंसं गिफ्ट मला भेटलं, ते तुमच्यासोबत शेअर करते. असं काही केक कटिंग वगैरे असं काही नाही. तब्बल 10 वर्ष झाली लग्नाला. 10 वर्षात महाराजांच्या कृपेने चांगले वाईट दोन्ही प्रसंग आले, पण महाराजांची साथ कधी सोडली नाही आणि त्यांची सेवाही कधी सोडली नाही आणि महाराजांनी मला कधी अंतर दिलं नाही. तर इथे मिस्टरांनी छान अशी पावभाजी बनवली आणि आम्ही मस्त जेवण केलं.